सभी छात्रों को प्यार भरा नमस्कार। आज के इस हिंदी विषय में आने वाले हिंदी व्याकरण के इस विषय को, आज का विषय व्याकरण में आने वाला बहुत ही मुख्य और कारगर। हम हिंदी में जब भी व्याकरण में जो उपयोग में लाते हैं तब यह हमें जानना और देखना बहुत ही आवश्यक है। तो आज के इस हिंदी के विषय की ओर बढ़ते हुए, हिंदी व्याकरण का विषय है क्रिया। हिंदी व्याकरण में आने वाला आज का विषय है क्रिया। प्रिय छात्रों, क्रिया हम किसे कहते हैं यह हमें जानना बहुत ही आवश्यक है। हर रोज हम कहीं ना कहीं कुछ ना कुछ क्रियाओं के साथ ही दिन गुजरता है। हम करते भी हैं, देखते भी हैं, लेकिन हम यह नहीं समझ पाते कि यह क्रिया है। तो कुछ उदाहरणों के साथ, क्रिया यानी क्या? क्रिया यानी काम। जो भी काम हो उसे हम जब भी करते हैं उसे हम क्रिया कहते हैं। जैसे खाना हो, खाना खाना, पीना, सोना, ये सब क्रिया में आते हैं। हम हर रोज यह देख सकते हैं, क्रियाओं को देख सकते हैं, और हम खुद क्रियाओं में भागी भी रहते हैं, और हम हर रोज एक नए नए क्रियाओं में हम व्यस्त भी रहते हैं। तो आज के विषय की ओर बढ़ते हुए प्रिय छात्रों, क्रिया यानी क्या, पहले हम उसकी परिभाषा जानने की कोशिश करेंगे। क्रिया यानी जिस शब्द अथवा शब्द समूह के द्वारा किसी कार्य के होने अथवा करने का बोध हो उसे हम क्या कहते हैं? क्रिया कहते हैं। जिस शब्द हो या शब्द समूह हो, किसी कार्य के होने अथवा करने का बोध हो, होना या करने का बोध हो, तब हम उसे क्या कहते हैं? क्रिया कहते हैं। होने का हो, जैसे कि होने का या करने का, होना और कुछ काम करने का बोध हो, हम उसे क्या कहते हैं प्रिय छात्रों? क्रिया कहते हैं। जैसे कि हम विद्यालय जाते हैं, अध्यापक हमको पढ़ाते हैं, पिताजी दफ्तर जाते हैं। तो प्रिय छात्रों, हम इन वाक्यों में ऐसा कुछ देख सकते हैं कि हम वहां कुछ कार्य चल रहा है। हम शब्द जब इन वाक्यों को पढ़ते हैं, हमने यह मनन होता है, हमें यह पता चलता है कि यहाँ कुछ कार्य हो रहा है। क्या कार्य हो रहा है यह जानने की हम कोशिश करेंगे। ऊपर बताया गया है, शब्द अथवा शब्द समूह के द्वारा, शब्द हो या शब्द समूह के द्वारा हमें यह बतलाना कि यह क्या हो रहा है, होने या करने का बोध, होना और करने का बोध हो, हम उसे क्या कहते हैं? क्रिया कहते हैं। जैसे कि हम यह वाक्य देख सकते हैं, हम विद्यालय जाते हैं, अध्यापक हमको पढ़ाते हैं, पिताजी दफ्तर जाते हैं। यह वाक्य हमें देखने पर पता चलता है कि यहाँ कुछ क्रिया चल रही है। क्रिया तो चल रही है, लेकिन हम क्रिया को पहचाने कैसे, यह प्रश्न हमारे सामने आता है। जब भी हम वाक्य को पढ़ते हैं, हम विद्यालय जाते हैं, यहां क्रिया क्या चल रही है? जाते हैं। जाते हैं यानी जाना,
मैं पहले ही बता चुका हूं, बहुत सारे क्रियाएं हम हर रोज करते हैं, जैसे कि खाना खाना, पानी पीना, सोना, यह सब क्रिया में वैसे ही हम हर रोज विद्यालय जाते हैं। यहां जाना क्रिया के रूप में दिखाई दे रहा है। वैसे दूसरे वाक्य में देखते हैं, अध्यापक हमको पढ़ाते हैं। अध्यापक हमको क्या कर रहे हैं? पढ़ाते हैं। पढ़ना यहां एक क्रिया है, पढ़ना भी एक क्रिया है, पढ़ना भी एक क्रिया है, लिखना भी एक क्रिया है। तो यहां हमें क्रिया के रूप में क्या दिखाई दे रहा है प्रिय छात्रों? अध्यापक हमको पढ़ाते हैं। पढ़ाना यहां क्रिया का काम कर रहा है, यह हम समझ सकते हैं। तो आगे बढ़ते हुए, पिताजी दफ्तर जाते हैं। पिताजी दफ्तर जाते हैं। पिताजी कहां जाते हैं? दफ्तर जाते हैं। दफ्तर जाना, यानी जाना यह क्या हो गया? क्रिया हो गया। पिताजी दफ्तर जा रहे हैं, लेकिन दफ्तर अलग है, पिताजी का अलग है। यहाँ कर्ता कर्म से देखने से भी हम क्रिया की ओर ध्यान देना बहुत ही जरूरी है। तो इसलिए पिताजी कहाँ जा रहे हैं? दफ्तर जाते हैं। जाना यह एक क्रिया को हमें बतलाता है। तो आगे बढ़ते हुए प्रिय छात्रों, क्रिया के भेद, क्रिया के भेद कितने हैं, यह प्रश्न हमारे सामने आता है। तो क्रिया के भेद यहां हम दो भेदों में देख सकते हैं। वह पहला आता है अकर्मक क्रिया और दूसरा आता है सकर्मक क्रिया। अकर्मक क्रिया यानी क्या, यह हम जानने की कोशिश करेंगे। अकर्मक क्रिया यानी क्या? जिन क्रियाओं का फल सीधा कर्ता पर ही पड़े वे अकर्मक क्रिया कहलाती है। जिन क्रियाओं का फल सीधा कर्ता पर पड़े, अकर्मक क्रिया यानी क्या, यह जानने की कोशिश करो। अकर्मक क्रिया यानी क्या? जिन क्रियाओं का फल सीधा कर्ता पर पड़े। जो भी हम क्रिया करते हैं, हम जो भी काम करना चाहते हैं, वह सीधा कर्ता पर फल उसका निर्भर रहना चाहिए। जैसे कि यहां हम उदाहरण देख सकते हैं, लड़की भागती है, हाथी बैठा है, रेलगाड़ी चलती है, बिल्ली भागती है। यह वाक्य हम पढ़ने के बाद हम समझ सकते हैं कि ऊपर क्या बतलाया गया है। क्रियाओं का फल सीधा कर्ता पर पड़े वे अकर्मक क्रिया कहते हैं। जैसे कि कर्ता यानी कौन? जो को भी यहां काम कर रहा है, जो को भी इसकी क्रिया चल रही है, हमें जो कोई भी यहां पढ़ते हैं, हमें देखते हैं, वह कर्ता कौन समझ पाते हैं कि यहां कर्ता कौन है। जैसे कि यहां कर्ता, ये देखिए, जिन क्रियाओं का फल सीधा कर्ता पर ही पड़े, जैसे कि लड़की भागती है, यानी कर्ता यहां लड़की है। कौन भागती है? लड़की भागती है। यह समझने की कोशिश करो प्रिय छात्रों। लड़की भागती है, यह कर्ता पर ही सीधा क्या हो रहा है? प्रभाव पड़ रहा है। जैसे कि कौन भाग रहा है? लड़की भाग रही है। हाथी बैठा है, कौन बैठा है? यह प्रश्न आने के बाद हमें पता चलता है कि हाथी बैठा है। रेलगाड़ी चलती है, रेलगाड़ी चलती है। बिल्ली भागती है, बिल्ली भागती है। ऐसे वाक्यों में हमें पता चलता है कि यहाँ जिन क्रियाओं का फल सीधा कर्ता पर ही पड़े, वह क्रियाएं क्या होती हैं? अकर्मक क्रिया कहलाते हैं। जैसे कि कर्ता यहाँ देख सकते हैं, लड़की, हाथी, रेलगाड़ी, बिल्ली। सीधा प्रभाव यानी जो भी क्रिया चल रही है, जो भी क्रिया चल रही है, सीधा हम कर्ता पर ही प्रभाव पड़ रहा है। यह हम देख सकते हैं किस पर प्रभाव पड़ रहा है। तो आगे बढ़ते हुए प्रिय छात्रों, सकर्मक क्रिया। सकर्मक क्रिया हम किसे कहते हैं? जिन क्रियाओं का फल कर्ता को छोड़कर कर्म पर ही पड़ता है, वे
सकर्मक क्रिया कहलाती है। जैसे कि जिन क्रियाओं का फल पहले ही बताया गया है यहाँ कर्म को छोड़कर, यानी कर्म को पहला ही हम देखें, राइट है, कर्ता को छोड़कर। कर्ता हम पहले ही ऊपर पढ़ चुके हैं, किस पर प्रभाव पड़ता है, कर्ता पर ही प्रभाव पड़ना। लेकिन यहाँ सकर्मक क्रिया में क्या होता है, कर्ता को छोड़कर कर्म पर ही क्या पड़ता है, प्रभाव पड़ता है। प्रिय छात्रों, यह हमें जानने की कोशिश करेंगे। जिन क्रियाओं का फल कर्ता को छोड़कर कर्म पर ही पड़ता है वे सकर्मक क्रिया कहलाती है। जैसे कि उदाहरण देख सकते हैं, मधारी बंदर को नचा रहा है, गीता फूल तोड़ रही है। जैसे कि यहां नाचना और तोड़ना, यहां नाचना और तोड़ना हम देख सकते हैं कि क्रिया यानी किस तरह हम प्रयोग में ला रहे हैं। नाचना और तोड़ना यह किस कर्म पर आधारित है, यानी इधर कौन नाच रहा है, बंदर नाच रहा है। क्या तोड़ रहे हैं, फूल तोड़ रहे हैं। ऐसे हम समझ सकते हैं कि मदारी बंदर को नचा रहा है, गीता फूल तोड़ रहा है। तो हम यहाँ कर्म के रूप में, जैसे वहां कर्ता को छोड़कर, यानी मधारी यहाँ गीता को छोड़कर, मदारी और गीता को छोड़कर, क्योंकि यह कर्ता हैं, यह मधारी और गीता क्या है, कर्ता हैं। इनको छोड़कर जो हम कर्म पर ध्यान देते हैं, हम कर्म किन पर है, बंदर पर है। कौन नाच रहा है, बंदर नाच रहा है। क्या तोड़ रहे हैं, फूल तोड़ रहे हैं। बच्चों, यह हम समझने की कोशिश कर सकते हैं। ऐसे अनेक उदाहरण भी हम देख सकते हैं। ಒಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದಿ ವ್ಯಾಕರಣದಲ್ಲಿ ಬರುವಂಥದ್ದು ಬಹಳಷ್ಟು ಬಹುಮುಖ್ಯವಾದಂಥ ಒಂದು ವಿಷಯದ ಬದಲು ಇವತ್ತೇನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ನಾವು ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ಹಾಗಾದರೆ ಆ ವಿಷಯ ಯಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಹಿಂದಿ ವ್ಯಾಕರಣದಲ್ಲಿ ಬರುವುದು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕ್ರಿಯಾ. ನೀವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕ್ರಿಯೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ನೋಡ್ರಿ, ಮನುಷ್ಯ ಆದನವನು ದಿವಸ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಯಾವುದಾದರೂ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ, ಕೆಲಸದಲ್ಲಿ ತೊಡಗೇ ಇರ್ತೀವಿ. ಓದುವುದಾಗಲಿ, ಬರೆಯುವುದಾಗಲಿ, ಬಹಳಷ್ಟು ಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ನೋಡಬಹುದು. ನಾವು ದಿವಸದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತದ, ಅದು ನಿಮಗೆ ಗುರುತುಗೂ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಇದು ಕ್ರಿಯೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ನಾವು ತಿನ್ನುವುದು, ಊಟವನ್ನು ಮಾಡುವುದು, ಇದು ಒಂದು ಕ್ರಿಯೆನೇ. ನೀರು ಕುಡಿಯುವುದು ಕ್ರಿಯೆನೇ, ಮಲಗುವುದು ಕ್ರಿಯೆನೇ, ಓದುವುದು ಕ್ರಿಯೆನೇ, ಬರೆಯುವುದನ್ನು ಕೂಡ ಕ್ರಿಯೆನೇ. ಅಂದ್ರೆ ಕೆಲಸ ನಡೀತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದು ಕ್ರಿಯೆ. ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕೆಲಸ ಅಂತನೂ ಕೂಡ ಹೇಳಬಹುದು. ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂಥದ್ದು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಕ್ರಿಯಾ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ जिस शब्द अथवा शब्द समूह के द्वारा, ಯಾವ ಶಬ್ದದಿಂದ ಅಥವಾ ಶಬ್ದ ಸಮೂಹದಿಂದ ದ್ವಾರ ಕಿಸಿ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ, ಯಾವುದಾದರೂ ಕಾರ್ಯದ ಬದಲ ಹೋನೆ ಇರುವುದು ಅಥವಾ ಕರ್ನೆ ಮಾಡುವುದು, ಕಬೋಧ ತಿಳುವಳಿಕೆ ತಿಳಿಸ್ಪಡಿಸುವುದು. ಏನೇ ಹೋನೆ ಅಥವಾ ಕರ್ನೆ. ಹೋನೆ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ, ಇರುವುದು. ಕರ್ನೆ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ, ಮಾಡುವುದು. ಇರುವುದು ಮತ್ತು ಮಾಡುವುದು ಬದಲು ನಮಗೆ ಏನ್ ತಿಳಿಸ್ಪಡಿಸ್ತದಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಏನಂತ ಕರಿತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಕ್ರಿಯಾ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಕ್ರಿಯೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ಹಮ್ ವಿದ್ಯಾಲಯ ಜಾತೆ ಹೈ, ನಾವು ವಿದ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೇವೆ. ಅಧ್ಯಾಪಕ್ ಹಮ್ಕೋ ಪಢಾತೆ ಹೈ, ಗುರುಗಳು ನಮಗೆ ಓದಿಸುತ್ತಾರೆ. ಪಿತಾಜಿ ದಫ್ತರ್ ಜಾತೆ ಹೈ, ತಂದೆಯವರು ಆಫೀಸಿಗೆ ಹೋಗುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಓದಿದ ತಕ್ಷಣ ನಮಗೆ ಗುರ್ತಾಗ್ತದ, ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ನಮಗೆ ಮನನೂ ಕೂಡ ಆಗ್ತದ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ಕ್ರಿಯೆ ನಡೀತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಕ್ರಿಯೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದು ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡಬೇಕು. ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ವಿದ್ಯಾಲಯಗೆ ಹೋಗುವುದು, ಎಲ್ಲಿ ಹೋಗುವುದು, ವಿದ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗುವುದು ಒಂದು ಕ್ರಿಯೆ.
ಹೋಗುವುದೊಂದು ಕ್ರಿಯೆನೇ, ನಡೆಯುವುದೊಂದು ಕ್ರಿಯೆನೇ, ಓಡುವುದೊಂದು ಕ್ರಿಯೆನೇ. ಹೋಗುವುದಾಗಲಿ, ಅಧ್ಯಾಪಕ ಗುರುಗಳು ನಮಗೆ ಓದಿಸುವುದಾಗಲಿ, ಓದುವುದಾಗಲಿ, ಬರೆಯುವುದಾಗಲಿ. ಪಡಾನ ಯಾನಿ ಓದುವುದು. ಪಿತಾಜಿ ದಫ್ತರ್ ಜಾತೆ ಹೇ, ಪಿತಾಜಿ ತಂದೆಯವರು ಎಲ್ಲಿ ಹೊಂಟಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆಫೀಸ್ಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಂದೆಯವರು ಆಫೀಸ್ಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಕ್ರಿಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಸಿಗ್ತದ. ಇಲ್ಲಿ ಕ್ರಿಯೆನೂ ಕೂಡ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದು ಕೂಡ ನಮಗೆ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತದ. ಹಾಗಾದ್ರೆ ಕ್ರಿಯಾಕೆ ಭೇದ, ಕ್ರಿಯೆಗಳಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಭೇದಗಳು? ಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 2 ಭೇದಗಳು ಬರ್ತಾವು. ಒಂದೇದೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಕರ್ಮಕ ಕ್ರಿಯಾ, ಸಕರ್ಮಕ ಕ್ರಿಯಾ. ಒಂದನೇದ್ದು ಅಕರ್ಮಕ ಕ್ರಿಯೆ, ಎರಡನೇದ್ದು सकर्मक क्रिए। अकर्मक क्रिए अंद्रे ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ जिन क्रियाओं का फल सीधा कर्ता पर ही पड़े वे अकर्मक क्रिया कहलाते हैं। जिन ಯಾವುದೋ ಕ್ರಿಯೆ ಆಗಲಿ ಅದರದ ಫಲ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರ ಎದರದ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಿರ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕರ್ತನ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಿರ್ಬೇಕು। ಕರ್ತ ಏನೇ ನೀವು ಕರ್ತೃ ಅಂತ ಕರಿತೀರಿ, ಕನ್ನಡನಲ್ಲಿ ಕರ್ತನ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಿರ್ಬೇಕು। ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಅಕರ್ಮ ಕ್ರಿಯೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ನೋಡ್ರಿ, ಯಾವುದೇ ಕ್ರಿಯೆ ಆಗಲಿ ಅದರದ ಫಲ ಎದರ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಿರ್ಬೇಕು, ಕರ್ತನ ಮೇಲೆ ಏನೇ ಕರ್ತನ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಿರ್ಬೇಕು ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ। ಹಾಗಾದ್ರೆ ಉದಾಹರಣೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತದೆ ಇಲ್ಲಿ, ಲಡ್ಕಿ ಭಾಗತಿ ಹೈ ಯ ಫಲ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಫಲದ ರೂಪದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ। ಭಾಗನ ಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಓಡುವುದು ಕರೆ। ಇಲ್ಲಿ ಕರ್ತ ಯಾರು ಓಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಲಡ್ಕಿ ಓಡುತ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಹುಡುಗಿ ಓಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। ಇಲ್ಲಿ ಹುಡುಗಿ ಓಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕರ್ತ ಯಾರು? ಹುಡುಗಿ। ಒಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ಕರ್ತ ಯಾರು? ಹುಡುಗಿ। ಹುಡುಗಿ ಏನ್ ಮಾಡಕತ್ತಾಳೆ? ಇಲ್ಲಿ ಓಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। ಹಾತಿ ಬೈಠಾ ಹೈ, ಆನೆ ಕುಳಿತುಕೊಂಡಿದೆ। ಮುಂದೆ ರೇಲ್ಗಾಡಿ ಚಲ್ತಿ ಹೈ, ರೇಲ್ಗಾಡಿ ಉಗಿ ಬಂಡಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ? ಓಡ್ತಾ ಇದೆ। ಬಿಲ್ಲಿ ಭಾಗ್ತಿ ಹೈ, ಬೆಕ್ಕು ಓಡ್ತಾ ಇದೆ। ಬಿಲ್ಲಿ ಭಾಗ್ತಾ ಇದೆ, ಬೆಕ್ಕು ಓಡ್ತಾ ಇದೆ। ಇಲ್ಲಿ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರ ಫಲಕ ಸೀದಾ ಅಂದ್ರ ಫಲದ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರ ನಾವು ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರ ಕರ್ತನ ಮೇಲೆ ನೋಡ್ತೀವಿ। ಕರ್ತನ ಮೇಲೆನ ಡೈರೆಕ್ಟ್ ಏನಾಗ್ತೈತಪ್ಪ ಅಂದ್ರ ಅಕರ್ಮ ಕ್ರಿಯೆಗೆ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರ ನಾವು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತದ। ಇಲ್ಲಿ ಕರ್ತ ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಲಡ್ಕಿ ಆಗ್ಲಿ, ಹಾತಿ ಆಗ್ಲಿ, ರೇಲ್ಗಾಡಿ ಆಗ್ಲಿ, ಬಿಲ್ಲಿ ಆಗ್ಲಿ ನಾವು ಕರ್ತನ ರೂಪದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತದ। ಎರಡನೇದೇನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ सकर्मक क्रिया। सकर्मक क्रिया ಅಂದ್ರೆ ಏನು? जिन क्रियाओं का फल, ಯಾವ ಕ್ರಿಯೆಗಳ ಫಲ ಕರ್ತಾ ಕೋ ಛೋಡ್ಕರ್, ಕರ್ತೃವನ್ನು ಬಿಟ್ಟು, ನಾವು ಮೇಲ್ಗಡೆ ನೋಡಿದೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಕರ್ತಾನೆ ಕರ್ತೃ ಬರ್ತಾನ, ಇಲ್ಲಿ ಕರ್ತೃವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಕರ್ಮ ಪರ್ ಹಿ ಪಡ್ತಾ ಹೈ, ಏನೇ ಅಲ್ಲಿ ಕರ್ತೃವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಕರ್ಮದ ಮೇಲೆ ಏನಾಗ್ಬೇಕು, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಏನಾಗ್ತಿರ್ಬೇಕು, ಪ್ರಭಾವವನ್ನು ಬೀಳ್ತಿರ್ಬೇಕು। ಅದಕ್ಕೆ ನಾವು सकर्मक ಕ್ರಿಯಾ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। सकर्मक ಕ್ರಿಯಾ ಕಲತೆ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಬೀಳ್ತಿರ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಜೈಸೆ ಮದಾರಿ ಬಂದರ ಕೋ ನಚಾರಾ ಹೇ, ನಾಚನ, ಇಲ್ಲಿ ಯಾರು ನಾಚನ ಅಂದ್ರೆ ಕುಣಿಯೋದು, ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಯಾರು ಕೊನೆ ಆಗತ್ತಾರ? ಬಂದರ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ಮಂಗ್ಯ ಕೊನೆ ಆಗತ್ತಾನ। ಇಲ್ಲಿ ಏನಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕರ್ತ ಯಾರು? ಮದಾರಿ ಕರ್ತ ಅದಾನ, ರೈಟಾ? ಇಲ್ಲಿ ಬಂದರ್ ಏನಾಗ್ತೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ಕರ್ಮದ ಮೇಲೆ, ಇಲ್ಲಿ ಕರ್ಮದ ರೂಪವನ್ನು ನಾವು ನೋಡ್ಬೋದು, ಯಾವುದು? ಬಂದರ್। ಕರ್ಮ ಏನಾಗ್ತಾ ಇದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತದೆ, ಯಾರು ಇಲ್ಲಿ ಕೊನೆಗತ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಇಲ್ಲಿ ಬಂದರ್ ಮಂಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಪ್ಪ ಅಂದ್ರ ಕುಣಿತಾ ಇದೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಗೀತಾ ಫೂಲ್ ತೋಡ್ ರೈ ಹೈ, ತೋಡನ ಏನ್ ಮುರಿಯಾಗತ್ತಾರಿ? ಹೂಗಳನ್ನು ಮುರಿತಾ ಇದ್ದಾರೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಕರ್ತಾಗ ಬಿಡ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಕರ್ತೃದ ಏನಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬರುವುದಿಲ್ಲ, ನಾವು ಕರ್ಮವನ್ನು ನೋಡ್ಬೇಕಾದ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕರ್ಮನ ಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಿರ್ಬಂಧ ಇದೆ। ಫೂಲ್ ಅನ್ನೋದಂಥದ್ದು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕರ್ಮ ಇದೆ।
ಈ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನಮಗೇನಾಗ್ತಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತೋಡಣ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ತೋಡಣ ಅನ್ನೋದು ಇದರ ಮೇಲೆ ನಿರ್ಭರ ಆಗಿದೆ. ಇದರ ಕರ್ಮ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಫೂಲ್. ಕ್ಯಾ ತೋಡಣ? ಫೂಲ್ ತೋಡಣ. ಏನು ಮರೆಯಾಗ್ತೀರ ಅಂದ್ರೆ ಹೂವನ್ನು ಮರೆಯಾಗ್ತೀರ ಅನ್ನೋದು ನಾವು ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತದೆ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾನು ಹೇಳಿದಂಥ ವ್ಯಾಕರಣ ಬದ್ದಲು ಇದೇನಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನೋಡಿದಂಥ ವಿಷಯ ಬಹಳಷ್ಟು ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದದ್ದು. ಇದೇನಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕ್ರಿಯೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ವಿಷಯದ ಬದ್ದಲು ತಿಳಿಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟೀವಿ. ಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ಬರುವಂಥದ್ದು ಪ್ರಕಾರದ ಬದ್ದಲೂ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟೀವಿ. ಇದನ್ನು ಗ್ರಾಮರ್ ಬುಕ್ನಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಾಗಿ ಬರೆದು ಓದುವಂಥದ್ದು ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. प्रिय छात्रों, आज के दिन हम क्रिया किसे कहते हैं, क्रिया की परिभाषा क्या है और क्रिया के कितने प्रकार हैं, वह कौन कौन से हैं, यह हम आज जानने की कोशिश किए हैं। मैं समझ सकता हूँ कि आप इस हिंदी व्याकरण को व्याकरण बुक में अच्छी तरह से लिखें और इसे पढ़ें और इसको याद भी करें और अन्य उदाहरण भी आप लिखने की कोशिश करें। अच्छी तरह से घर बैठने की आप पढ़ाई करके अच्छे तरह से ज्ञान हासिल करने की कोशिश करें। अगले वीडियो में हम मिलते हैं प्रिय छात्रों, तब तक के लिए धन्यवाद।